राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराला उशीर होत असल्याचं अनेकदा आपण पाहायला मिळतं। मात्र कर्मचाऱ्यांना जो पगार आहे तो थकीत ठेवल्याचं अनेकदा दिसून आले। मात्र तोट्यात असलेल्या एसटीने आता कर्मचाऱ्यांच्या पीएफचे देखील 11 महिन्यांपासून पैसे जमा केले नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। महामंडळाने 87,000 कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पैसे कापले, मात्र हप्ते न भरल्यानं कर्मचाऱ्यांना पीएफ काढता येत नसल्याची बाब समोर आली। विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात एसटी महामंडळानं बस दरात 15% भाडेवाढ करत ही भाडेवाढ गरजेचं असल्याचं म्हटलंय। सरकार नव्या बस घेत असून महामंडळाच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष केंद्रित करत ही भाडेवाढ महत्त्वाची असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं। मात्र तरी एसटी महामंडळाची परिस्थिती बिकट असल्यानं चक्क पीएफ थकल्याची बाब आता समोर आली। बघा, एसटी कडून 11 महिन्यांपासून पीएफच जमा झालेला नाही। एसटी महामंडळाकडे निधीचा तुटवडा आहे। पीएफचा जवळपास 1200 कोटींचा निधी थकीत आहे। 87,000 कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफचे पैसे कापले गेलेत। महामंडळानं हप्ते न भरल्यानं कर्मचाऱ्यांना पीएफ देखील काढता येत नाही आणि त्यामुळेच या कर्मचाऱ्यांच्या पीएफवर कुणी डल्ला मारलाय यावर चर्चा सुरू आहे। एसटी मध्ये पीएफ साठी स्वतंत्र ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनातनं जी पीएफची रक्कम कापली जाते ती त्या ट्रस्टकडे जमा केली जाते। पण गेले 11 महिने ट्रस्टकडे एसटीने ती रक्कमच भरलेली नाही आहे। कर्मचाऱ्यांच्या वेतनातनं कापली आहे पण त्या ट्रस्टकडे भरलेली नाही, कारण एसटीकडे भरायला पैसेच नाही आहेत। राज्याचे मुख्यमंत्री एसटी महामंडळात प्रत्येक गोष्टीत बारकाईनं लक्ष देत आहेत आणि त्यांनी या विषयात सुद्धा लक्ष घातलंय असं मला जे ऐकण्यात येतंय। त्यामुळं त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि एसटीला जर मदत केली तर एका फटक्यात सगळे हे प्रश्न निकाली निघतील। तातडीने 8 दिवसात रिझर्व्ह बँकेने सुद्धा सांगितलं लवकरात लवकर करा। जर दिलं नाही तर आम्ही दत्तोपंत ठेंगडी, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कामगारांचे कैवारी आणि बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांनी आम्ही चालणारे आम्ही संघटन आहोत। आम्ही प्रताप सरनाईक साहेबांच्या घरी विनम्रपणे त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही जे आहेत आमरण उपोषण करणार आहोत।